धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आहे ना वाटाणा आणि बटाटा ह्याच्यापासून आहे ना मी पोळ्या बनवणार आहे, पण तुम्ही या कणकेपासून आहे ना पुऱ्या पण बनवू शकता। पुऱ्यांचं कसं होतं, खूप तेल पण होतं, तेल त्यामुळे मग आपण तेल टाळण्यासाठी याच्या पोळ्या चपात्या बनवणार आहोत। तर इथे मी ना मटार घेतलेले आहेत, छान ताजे मिळाले मला। एक बटाटा घेतलाय, कमी प्रमाणात करणार आहे मी। बारीक रवा घेतलेला आहे, जाड रवा असेल तरी चालेल, तो फक्त मिक्सरला बारीक करून घ्यायचा। इथे ना मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, जर तुम्हाला तिखट जास्त लागत असेल त्यानुसार घ्या। लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, मोठ्या आहेत म्हणून मी 3 घेतल्यात। आलं घेतलंय थोडंसं, कोथिंबीर आहे। वाटाणे आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला बारीक करून घेऊया। इथे आपण आहे ना हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। इथे मी ना एक परात घेतली, तुम्ही ज्या भांड्यात कणिक मळताना ते भांडं घ्या आणि आपण हे वाटाणे बारीक केलेले याच्यात काढून घेऊया। शक्यतो वरून पाणी घ्यायचं नाहीये, आपण ह्याच्यामध्ये बारीक करण्यासाठी जे पाणी टाकलंय ना, तर या बॅटर मध्येच कणिक मळायचंय। ह्याच्यात आहे ना आता बारीक रवा हा टाकून घेऊया। मी जवळजवळ 3 चमचे टाकलेले, आपण पोहे खातो ना ते, मी जास्तीचा काढून ठेवलेला होता। आता ह्याच्यात आहे ना आपण बटाटा किसून टाकायचा। बटाटा असा हाताने स्मॅश करून नाही टाकायचा। काय होतं, त्याच्या ना गुठळ्या राहतात आणि मग आपण जेव्हा चपाती लाटतो ना तेव्हा त्या फुटू शकतात। बटाटा आपण किसून घेतला, आता ह्याच्यावर आपण मसाले टाकणार आहोत। सर्वात प्रथम कसुरी मेथी आहे, बारीक केलेली, भाजून बारीक केलेली आहे। 1 चमचा बडीशोपची पावडर आहे, बडीशोप भाजून केलेली आहे। थोडी हळद टाकली आहे आणि 1 चमचा धना पावडर टाकायची आणि अगदी थोडंसं तिखट टाकायचंय, चवीनुसार टाका। आपण हिरव्या मिरच्या पण टाकल्यात, अगदी अर्धा चमचाच टाकले मी। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण आणि हे ना छान मिक्स करून घ्यायचंय। चमच्याने होत नाहीये, मी सरळ हातानेच करते। वाटाणे ना एकदम बारीक करायचे, नाही तर मग पोळ्या लाटल्या जात नाही। हे छान मिक्स करून घेतलंय। आता ह्याच्यात आहे ना गव्हाचं पीठ टाकायचंय, ह्याच्यात बसेल तसंच गव्हाचं पीठ टाकायचंय। पीठ टाकल्यावर पण थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय, कारण मी मसाल्यामध्ये पीठ आहे ना मसाल्यामध्ये मीठ आहे ना अगदी कमी टाकलेलं। शक्यतो वरून पाणी नाही घ्यायचं, ह्याच्यात बसेल तेवढंच गव्हाचं पीठ टाकायचं। हे जरा खूप ओलसर आहे, मी ह्याच्यात थोडं अजून टाकते। पूर्ण हे पीठ मळून घेऊया आपण। आपण आहे ना कणिक मळलेले, ह्याच्यात मी वरून पाणी अजिबात नाही घेतलंय। आता आपण ह्याच्यात थोडं तेल टाकूया, 1 चमचा फक्त तेल टाकलंय। आता हे छान असं मर्दून घ्यायचंय। कणिक ना आपलं छान मळून झालेलं आहे। हे झाकून आहे ना आपण असंच ठेवून देऊया। त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी इथे मुगाची भाजी करणार आहे। बघू शकता मुगाला ना असे छान मोड यायला चालू झालेला आहे। इथे कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे। कढई गरम करायला ठेवली, याच्यात आहे ना 1 पळी तेल टाकून घेते। तेल आहे ना गरम झालंय, आता आपण कांदा टाकून घेऊया। कांदा छान लालसर करून घ्यायचा। कांदा थोडा लाल झाला ना की इथे आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत, 1 मोठा चमचा आहे। कांद्याबरोबर आहे ना ती पण छान गरम होते। इथे कांदा आणि आलं लसणाची पेस्ट आहे ना छान भाजली आहे। आपण इथे टोमॅटो पण टाकून घेऊया। टोमॅटो टाकल्यावर टोमॅटो थोडंसं मीठ टाकून घ्यायचं।
टोमॅटो ना एकदम बारीक करून घेऊया आपण. झाकण ठेवून मी थोडा टोमॅटो शिजवून घेतलाय. आता आपण ह्याच्यावर आहे ना मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा जिरा पावडर आहे आणि 1 चमचा धना पावडर आहे. इथे कांदा लसूण मसाला आहे हा घरचा, तो टाकते मी 2 चमचे. आणि काश्मीरी लाल आहे हे 1 चमचा टाकूया. हे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता मसाले ना आपले करपतील. भाजी टाकून घेऊया आपण. मूग ना आपण भिजवतो ते पाणी काढल्यावर आहे ना 1-2 पाण्यामध्ये ना छान धुवून घ्यायचे. मगाशी मीठ टाकलेलं, आता चवीनुसार मीठ टाकूया. ना छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजी शिजण्यासाठी आता आपण ह्याच्यावर पाणी टाकूया. झाकण ठेवून आहे ना 5 मिनिटं झाले ना की उघडून बघायचंय आणि पुन्हा ठेवायचंय. मी आहे ना मुगाची भाजी आहे ना या गॅसवर ठेवली आहे. इथे आपण आहे ना पोळ्या करून घेऊया. 5 ते 7 मिनिटं झालेले होते. मी भाजी एकदा हलवून घेतलेली आहे. इथे तुम्ही मुगाला ना 1 शिट्टी काढून घ्यायची आणि मग पण तुम्ही भाजी करू शकता. मग भाजी शिजायला वेळ लागत नाही, पण मी इथे डायरेक्ट टाकलेत. गोळा तुमच्या आवडीनुसार लहान मोठा घ्या. माझी पोळी झालेली आहे. लहान मोठी साईज आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. याला थोडंसं मी तेल लावून घेते. तुम्ही इथे तूप वगैरे पण लावू शकता. अशा प्रकारे आहेत ना सगळ्या पोळ्या आपण करून घेऊया. इथे ना 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. मूग पण आपले ना छान शिजलेले आहेत. इथे आपण आहे ना गॅस बंद करून टाकूया. मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. इथे ना मी लास्टला कोथिंबीर टाकली होती, पण मी विसरली सांगायला.